विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. आयुष्यातील ना सोनेरी दिवसांना आता सुरुवात होणार आहे. हां, इथून पुढं माझ्या आयुष्यातला प्रत्येक दिवस हा आनंदाचा असणार आहे आणि मी तो एन्जॉय करणार आहे. ही ॲटिट्यूड, ही अशी भावना तुमच्या मनात पाहिजे. रोज तुम्ही देवाचे आभार मानले पाहिजेत, की मला एक चांगलं आयुष्य मिळालंय आणि मी खूप सुखी आहे. या जगात सगळ्यात लकी मी आहे. असा माझा ॲटिट्यूड आहे आणि मला तुमचा पण असाच ॲटिट्यूड बनवायचा आहे. संकट कितीही येऊ देत, पण तुम्हाला खरं सांगू का, रिअॅलिटीमध्ये बरं का, आता 12वी झालेली आहे. 2 वर्ष आयुष्यातली खूप त्रासाची होती. आपण सहन केलंय. आता इंजिनिअरिंगला पण कॅप 1 मध्ये मिळालंय. नाही मिळालं तर कॅप 2 मध्ये मिळेल. कॅप 3 आहे. स्पॉट राउंड आहे. नाहीतर पुन्हा इन्स्टिट्यूशनल काय डोनेशन भरून घेऊ ॲडमिशन. पण इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेऊ. ओके. ॲडमिशन घेतल्यानंतर तुमच्या आयुष्यातले सोनेरी दिवस. पण एक अट आहे बरं का बाळांनो. मी सांगतो माझा व्हिडिओ पालक वर्ग बघतो मला माहिती आहे, विद्यार्थी बघतायत. माझी इच्छा काय माहिती का, की या 4 वर्षात तुम्ही हॉस्टेल लाईफ एन्जॉय केलीच पाहिजे. किती दिवस घरातून शिकणार आहात? मी तुम्हाला सांगू का, हा व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे. मी एक पालक, आईच होती लक्षात घ्या. आणि मी तो फोन स्पीकरवर ठेवला होता ऑफिसमध्ये लक्षात घ्या आणि मुलं पण ते ऐकत होते आणि त्यांना हसू येत होतं मुलांना थोडंसं. काय त्या आईची ना द्विधा मनस्थिती झाली होती. पुण्याला पाठवू का नाही पाठवू? म्हणजे त्यांच्याकडे अशी इच्छा होती, "सर इथं मी लोकल लेव्हलला जर घेतलं ॲडमिशन माझ्या मुलाला, तर त्याला प्लेसमेंट मिळणार नाहीत. मग पुण्याला पाठवलं कसं होईल?" मी म्हणायचो, "छानच आहे पुण्यात, काय प्रॉब्लेम नाही. आहे प्लेसमेंट होतील." "हो सर, पुण्यात गेल्यावर तो बिघडेल त्याचं काय होईल मग?" मग मी अगदी तुम्हाला सांगू का त्यांच्याकडं काय सांगून काय नाही असं झालं होतं. मुद्दा काय, मग अशा परिस्थितीत काही पालक असा विचार करतील, नको मुलाला बाहेर पाठवायला. आपल्या जवळच एखादं कॉलेज बघू. मुलींच्या बाबतीत विचार केला तर एक वेळ मान्य करूया आपण. मग मी काय म्हणतोय, मुलांनी मात्र कुठेही जायची तयारी ठेवली पाहिजे आणि हॉस्टेल. तर होतं काय बघा, की हॉस्टेलमध्ये एवढं लाईफ म्हणजे एवढं एन्जॉयमेंट का होते? पहिली गोष्ट पालकांचं रिस्ट्रिक्शन नाहीये. तुम्ही स्वतंत्र आहात. कोणीही तुम्हाला उठवायला, झोपवायला हे नाहीये किंवा अभ्यास कर म्हणायला सुद्धा कोण नाहीये. हा वेगळाच आनंद असतो. अरे वाह! नाहीतर 11वी-12वीत बघितलंय, 10वी पर्यंत बघितलंय. 10वी पर्यंत ना आई ना घेते अभ्यास आणि 11वी-12वीत ना आई जबाबदारी झटकते. राहू दे म्हणते, आमच्या वेळेस असं काही नव्हतं. हे फार वेगळं आहे, तुझं तू कर." पण मला माहिती आहे माझी अवस्था 11वी-12वीत काय होती. आता कोचिंगमध्ये आलो, मी शिकतोय. मी स्वतः शिकून पुन्हा शिकवतोय. त्यामुळं मला हे ठीक आहे जमतंय. पण जर मी आता समजा कुठेतरी जॉब करत असतो. ओके. आणि माझा मुलगा 11वी असता, तर मला आठवलं असती माझी 11वी. आपली किती वाट लागली होती, किती आपण 11वीत सगळ्या विषयात फेल होतो, काय जमत नव्हतं. मग मुलाचा अभ्यास कसा घेणार? मग त्यावेळेस एखादी अकॅडमी मी पण बघितली असती. मुद्दा काय माहितीये का? आता सगळ्यात महत्त्वाचं हॉस्टेल लाईफ. एन्जॉयमेंट मी तुम्हाला सांगितलं पालकांचं रिस्ट्रिक्शन काही नसणार आहे. पण त्याच्यापेक्षाही महत्त्वाचं, इथं या 4 वर्षात तुम्हाला जे काही मित्र मिळणार आहेत ना, ते आयुष्यभर तुमच्या बरोबर राहणार आहेत. हां, लहानपणीचे मित्र पण असतात की, पण ह्या 4 वर्षातले तुमच्या बॅचमधले, तुमच्या फील्डमधले, तुमचे ब्रांचमधले मित्र ना, सिरियसली कॉन्टॅक्टमध्ये राहतो आपण शेवटपर्यंत. आणि या 4 वर्षात काय होतं, हे क्रिकेट खेळणं, फुटबॉल खेळणं, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, टेबल टेनिस, काय बॅडमिंटन हे तर स्पोर्ट्स जाऊ दे म्हणूया आपण. फिरायला जाणं, पिक्चर बघायला जाणं, पुन्हा हॉस्टेलमधल्या मारामाऱ्या, बर्थडे सेलिब्रेशन हा तर एक वेगळाच पॉइंट असतो. आपला बर्थडे केव्हा आहे सांगूच नका. नाहीतर मी तुम्हाला सांगतो सेलिब्रेशनच्या मेथड्स वेगळ्या असतात. आता आमच्या वेळेस काय व्हायचं माहिती का? ज्याचा बर्थडे आहे ना, त्याला बदडलं जायचं. का कुणास ठाऊक एन्जॉयमेंट. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय? केक. केक कटिंग वगैरे वेगळीच प्रथा असते हॉस्टेलमध्ये. आता जे ऑलरेडी मुलं हॉस्टेलमध्ये राहतात ना, त्यांनी लाईफ एन्जॉय केलंय म्हणूया आपण. म्हणजे 11वी-12वीतच हॉस्टेलमध्ये राहणारी मुलं आहेत. त्यांचं एक कौतुकच करू वाटतं बरं का, की लहान वयातच बाहेर पडलेत. तर मी तुम्हाला सांगतो, मी हे बऱ्याच वेळा दरवर्षी सांगतोच मुलांना. माझं टार्गेट काय आहे, तुमच्या मनात जर हॉस्टेलची भीती असेल तर दूर करणं. मी स्वतःहून हॉस्टेलला जाताना घाबरलो होतो पहिल्या दिवशी. जतमध्ये आमच्या वडिलांची ट्रान्सफर जतला झाली होती आणि माझं कॉलेज सांगलीजवळ पी-व्ही-पी-आय-टी बुधगावला होतं. ज्या दिवशी हॉस्टेलला जायचंय ना, त्यावेळेस मला असं वाटायचं, आज असं काहीतरी व्हायला पाहिजे. कॅन्सल आणि कॉलेज पोस्टपोन आठवडाभर. पुन्हा असं वाटलं गाडीत बसल्यावर वाटायला लागलं, की ही गाडी कुठे रस्त्यातच बंद व्हायला पाहिजे, की कॉलेजपर्यंत मला जायचंच नाहीये. सांगलीला पोहोचलो तिथून मला वाटायला लागलं, की सिटी बस लवकर मिळालीच नाही पाहिजे. पण सगळ्या गोष्टी उलट्या घडत होत्या. सगळंच मिळत होतं. पटकन 10 मिनिटात 15 मिनिटात कॉलेजला पण पोहोचलो आणि वडील मला हॉस्टेलमध्ये त्यांनी ठेवलं, सोडलं. रूमचं सगळं ते मिळाली रूम आणि ते म्हणले, "मी आता निघतो."
तो क्षण माझ्या आयुष्यातला मला अजून आठवतो. मी खूप घाबरलो होतो. पण सांगू का? जसे पप्पा गेले, तसे शेजारच्या इकडच्या-तिकडच्या रूममधली 2-3 मुलं आली. त्यांनी गप्पा मारायला सुरुवात केली. "अरे, तू कुठून आलाय? शाळा कुठली किंवा कॉलेज कोणतं होतं?" हे सगळं आणि इतकं भारी वाटलं ना. संध्याकाळ झाली की मुलं म्हणली, "चल आपण खेळायला जाऊया." पुन्हा खेळायला गेलो. म्हणजे मी ना काय तुमचा नवीन वर्ड आलाय इंट्रोव्हर्ट बरोबर आहे का रे शब्द हा? म्हणजे मी कमी बोलणारा होतो. नव्हतो मी बोलत. खूप असं अजून पण मी कमीच बोलतो तसं. म्हणजे YouTubeवर हे बोलतोय ती गोष्ट वेगळी. पण मी एक लाजळू असा एक होतो म्हणूया आपण. पण नाही, मित्रांच्या बरोबर मी तुम्हाला सांगतो, इतकं छान वाटलं ना, माझा कॉन्फिडन्स वाढला. ओके. आणि मी बोलायला शिकलो. नाहीतर पहिल्यांदा मी गप-गप राहायचो. म्हणजे हॉस्टेलमुळे मला खूप फायदे झाले. आणखीन एक सांगू का? इंजिनिअरिंगला तुम्ही जेव्हा पुण्याला किंवा मुंबईला कुठेही जाल, हॉस्टेलमध्ये तुम्हाला सांगतो, इतर वेळेस कितीही मुलं दंगा करतील, पण एक्झामच्या वेळेत इतकं जबरदस्त अभ्यासाचं वातावरण असतं ना, तुम्ही म्हटलं तरी कोणाला चल फिरायला जाऊया, खेळायला जाऊया, नाही. सगळेजण अभ्यास करत असतात. जर्नल, सबमिशन काही हॉस्टेलमध्ये जागेवर सगळ्यांचं तयार असतं बरं का. एखादा टॉपर असतो, सिन्सिअर स्टुडंट असतो, तो करतो सगळं तयार. आपल्याला लगेच हॉस्टेलमध्ये मिळतंय ते. सांगू का? जर्नल सबमिशन आतापर्यंत तुम्ही पण केलंय, काय केलंय तुम्हाला पण माहिती आहे आणि मी सांगतोय तुम्हाला पण कळतंय. तर होतं काय, की या दिवसामध्ये मी सांगतोय ते सगळ्या गमतीच्या गोष्टी सांगतोय, एन्जॉयमेंट सगळं सांगतोय. पण तुम्ही मी जी चूक केली ती करू नका. मी तुम्हाला सांगतो. फर्स्ट इयर पासूनच तुम्ही M1, M2, M3 मॅथ्स जे काही सब्जेक्टमध्ये तुमचं मॅथ्स असेल, त्याच्यावर जबरदस्त फोकस ठेवा. थर्ड इयर पासून का फोर्थ इयरला तुम्हाला गेट्सची एक्झाम द्यायची आहे, बरोबर? मग या गेटच्या एक्झाममध्ये फर्स्ट इयरचा पण सिलेबस असतो. आता गेटची एक्झाम देऊन पुढे काय करता येतं? तुमचं IITचं स्वप्न थोडक्यात राहिलं असेल. म्हणून तुम्हाला ड्रीम IIT मिळालं नसेल, जे-ई-मध्ये कमी पर्सेंटाइल असेल. पण तुम्ही इंजिनिअरिंग करून गेटची एक्झाम देऊन फायनल इयर नंतर IIT मधून एम-टेक करू शकताय. सिलेबस फर्स्ट इयरचाच असतो. मग इथं तुमच्या नोट्स सुरुवातीपासून पाहिजेत. प्रत्येक सब्जेक्ट तुमचा क्लिअर असला पाहिजे. आणि काय होतं बघा, मी तुम्हाला सांगतो. आता आमच्याच कॉलेजचं एक्झाम्पल देतोय मी. काय कॉलेजचं एक्झाम्पल? आम्ही कॉलेजला ॲडमिशन घेतलं. माझं जरा लेट झालं होतं आणि कॉलेजमध्ये गेल्यावर प्रत्येक शिक्षक आम्हाला सांगायला सुरुवात केली शिक्षकांनी, की कॉमन ऑफ घ्यायचा नाही. आता आम्हाला काय कळतंय कॉमन ऑफ म्हणजे काय? मग आम्ही सीनियर्सला विचारलं. मग सीनियर्सनी काय सांगितलं, की गणपतीच्या वेळेस 10 दिवस सुट्टी घ्यायची. म्हणजेच कॉमन ऑफ. मग आम्ही विचारलं, "हां, सुट्टी?" "हो, सगळे घेतात" म्हणलं. आणि खरोखर बरं का गणपतीच्या अगोदरपासूनच हॉस्टेल रिकामं व्हायला सुरुवात झालं. सगळ्यांनी सुट्टी घेतली आणि 10 दिवसांनी जेव्हा आम्ही आलो, तेव्हा सगळे शिक्षक चिडलेले होते आणि इतके चिडलेले होते, की विचारूच नका आणि त्यांनी डिक्लेअर केलं, "तुम्ही कॉमन ऑफ घेतला, आम्ही नका घेऊ म्हटलो होतो. आता तुमचा अभ्यास तुम्ही करा. पोर्शन डिक्लेअर." म्हणजे लेक्चर बंदच. कोणी काही शिकवायचंच नाही. मग हे तर खरी गंमत होती त्यावेळेस इंजिनिअरिंगची. चला आपला आपणच अभ्यास करायचा. सांगू का गंमत? आता उलटं झालंय. कॉम्पिटिशन कॉलेजेसमध्ये एवढी वाढली ना, एक्स्ट्रा लेक्चर्स घेतात कॉलेजमध्ये. वेगळं आहे थोडंसं. चांगली गोष्ट आहे तुमच्यासाठी म्हणूया आपण. आणि हो सगळ्यात महत्त्वाचं बरं का, की इंजिनिअरिंगला सगळ्या सब्जेक्टची क्लास लावायची काहीही गरज नाहीये हा पॉइंट लक्षात ठेवा. मी तर मुलांना गमतीनं असं पण म्हणतो, तुम्ही फर्स्ट इयरला क्लास लावताय, सेकंड इयरला क्लास लावताय, फोर्थ इयरला, फायनल इयरला पण क्लास लावणारी मुलं बघितलेत मी. त्या मुलांचं मला असं वाटतं बरं का, ही अशी मुलं आहेत, इंजिनिअरिंग झाल्यानंतर नोकरी कशी करायची याचा बी क्लास लावतील कुठं असला तर. असं नकोय. मॅथ्सला ठीक आहे, अप्लाइड मेकॅनिक्स काही टफ सब्जेक्ट असतील, फिजिक्स सारखा सब्जेक्ट असेल एक वेळ ठीक आहे. पण सगळ्याच सब्जेक्टला क्लासेसवर डिपेंड राहू नका. आता सेल्फ स्टडी आणि YouTube आहे तुमच्यासाठी. YouTubeवर भरपूर कंटेंट आहे. आता मी तुम्हाला सांगितलं, की आत्ताच पुढच्या एक्झामचा पण विचार करा. अभ्यास डेली केला पाहिजे लक्षात घ्या. रोज अभ्यास केलाच पाहिजे सगळ्या गोष्टी एन्जॉय करत. आता काय झालंय स्ट्रक्चर एस-पी-पी-यूचं बदललंय. सेमिनार इन्क्लूड केलाय. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो सेमिनार, प्रोजेक्ट बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्यामुळे ते इम्पोर्टंट आहे बरं का. ह्याच्यावर पण विचार करा. तर होतं काय बघा मी तुम्हाला सांगतो. ते 4 वर्ष पटकन संपतात सुद्धा बरं का. आणि शेवटी ना जेव्हा कॉलेज बंद होतं ना म्हणजे आता फायनल इयरची लास्ट सेमेस्टर मधला लास्ट जेव्हा मंथ येतो ना, फार वाईट पण वाटतं बरं का, की ते सगळं कॉलेजमधलं सगळं जे आपण एन्जॉयमेंट केलेली सगळ्या गोष्टी सगळं ना कधी विसरणं शक्यच होणार नाहीये. तर मला तुम्हाला सजेस्ट काय करायचंय, प्लीज तुम्हाला जे कॉलेज मिळालंय, ऑप्शन फॉर्म तुम्ही भरला होता, त्यामुळे तुम्हाला ते कॉलेज मिळालंय. त्या कॉलेजला नावं ठेवत बसू नका. तिथं ज्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत, चांगल्या गोष्टी आहेत, त्या समजून घ्या. ड्रॉबॅक प्लस मायनस बाजू सगळ्या ठिकाणी असतात. म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्याला चांगल्या मिळणार नाहीच आहेत. हे आपण गेल्या व्हिडिओत पण बऱ्याच वेळा बोललोय आपण. आणि काय करा माहितीये का? आता एक गोष्ट आणखीन करा बरं का. तुम्ही
जर तुमचे शिक्षक असतील ना, त्यांच्याशी तुम्हाला कम्युनिकेशन करायला जमलं पाहिजे. तुमच्या शिक्षकांनी तुमच्या जे शिक्षक तुम्हाला शिकवायला फॅकल्टीज असतात ना, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये त्यांनी तुम्हाला लगेच नावानिशी ओळखता आलं पाहिजे. हे कशासाठी? टर्म वर्क. त्यांच्या हातात मार्क असतात रे. त्यांनी दिले तर तुम्हाला मार्क हे लक्षात घ्या आणि थोडे नाही. पर सब्जेक्ट 25-25 मार्क्स असतात. आणि तुमचे शिक्षक तुमच्या ओळखीचे असतील आणि तुमची इमेज पण तुम्हाला चांगली ठेवायची आहे. मग नाव बघितल्याबद्दल शिक्षक काय म्हणणार? हा बेस्ट स्टुडंट आहे. मग थोडा तरी दिला हात पडणार ना मार्कांच्या बाबतीत चांगले मार्क. तर 11वी-12वीत तुम्ही काय केलंय? प्रॅक्टिकलला 30 पैकी 30 दिलेत तुम्हाला कॉलेजनं. आता इंजिनिअरिंगला तशी अपेक्षा करू नका. परफॉर्मन्स दाखवून तुम्हाला मिळवायच्यात मार्क हे लक्षात घ्या. बरं, मग आता या व्हिडिओमध्ये मला सांगायचं काय होतं, की झालं टेन्शन दूर झालंय. कॅप राउंड 1, कॅप राउंड 2 चं सुद्धा फॉर्म भरून झालेला आहे. तर थोडंसं रिलॅक्स व्हा. ओके. आणि खूप मी सुरुवात कशी केली होती व्हिडिओला, की म्हणतो ना आपण आशावादी आपण बनायचंय. ऑप्टिमिस्टिक शब्द बरोबर आहे का रे बघा माझा? हां, आपल्याला नाही खरोखर जे घडणार आहे ते चांगलं घडणार आहे माझ्या बाबतीत. हां, काही गोष्टी चांगल्या घडत नसतील, तर त्यातून मला काहीतरी शिकायला मिळालंय, त्यातून मी पुढे जाणार आहे. हां, बसायचं नाहीये. हां, मी खूप बघितलं निगेटिव्ह थिंकिंग करणारे लोकं असतात. राग येतो मला अशा लोकांचा. सगळं ना माझ्या बाबतीत कायम वाईट घडतंय. मी अशा निगेटिव्ह गोष्टी बोलणारे असतात. एक लक्षात घ्या, तुम्हाला तुमच्या पालकांचा सपोर्ट असतो बरं का. कधी काही पालक दाखवून देत नाहीत, पण आहे सपोर्ट, असतोच सपोर्ट आणि पालक सुद्धा चिंताक्रांत होतात बरं का, जेव्हा तुमचा रिझल्ट खराब लागतो किंवा काही असा त्रास होतात ना, तेव्हा पालक ओरडतील एक वेळ तुमच्याकडून एखाद्या चुकीसाठी. आतून ती पण काळजी तुमची करत असतात. मग आता मुद्दा काय? हॉस्टेलला राहायचंय, मग तयारीला सुरुवात करा. काय करा, पहिलंच टास्क देतोय तुम्हाला टास्क. स्वतःची कपडे स्वतः धुवायला शिका आता. हां, आहे तुम्ही महिनाभर घरात आत्ता शिकून घ्या मम्मीकडून, कपडे कशी धुवायची ते. या गोष्टी आणि भांडी कशी घासायची हे पण शिकून घ्या. आणि मम्मीकडून ह्या गोष्टी शिकल्यानंतर ना, लग्नानंतर तुम्हाला नक्की त्याचा उपयोग होईल. नक्की लक्षात घ्या. जरा गमतीत बोलतोय बरं का हे, पण समजून घ्या. पिढी सगळी बदललेली आहे, पहिल्यासारखं राहिलेलं नाहीये. कारण आता मुली पण तुमच्या पुढे गेलेल्या आहेत. आता ही मुलांना उद्देशून बोलतोय बरं का मी. तर ही गप्पा मारता-मारता किती वेळ झाला, किती वेळ गेला मला कळालंच नाही. आणि हे सांगत असताना आता शेवटी सांगतो 193K पर्यंत पोहचत चाललोय आपण आय थिंक बरं का. नाही 197 आहेत वाटतं बहुतेक. म्हणजे 2-3 हजार सबस्क्रायबर राहिलेत बरं का आणि 2,00,000 सबस्क्रायबर झाले, की जरा आम्हाला तुम्हाला माझा क्लास ऑफलाईन थोडंसं आमचं घर, इथलं सगळ्या गोष्टी, ऑफलाईनचे माझे स्टुडंट, की जे मला ह्या गोष्टीत मदत करतात ते स्टुडंट. एक व्हिडिओ मी नक्की बनवेन बरं का आणि ते YouTubeनं दिलेलं प्ले बटन अजून उघडायचं राहिलेलं आहे. 1,00,000च्या नंतर उघडायचं होतं. चला 2,00,000 नंतर उघडून दाखवूया. सेलिब्रेशन नक्की करूया. ठीक आहे, मग हा व्हिडिओ थांबवतोय मी. खूप चांगल्या आयुष्याला सुरुवात होते आपली. कुठलंही कॉलेज असू दे, मिळालंय ना ते स्वीकारलंय मी आणि तिथं मी टॉप करून दाखवणार आहे. हा ॲटिट्यूड ठेवून आपण इथून पुढे जगायचं आहे. ऑल द बेस्ट.